शिवाजी महाराज। आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम, महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। सह्याद्रीच्या छाताडातून नादभवानी गाजे काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे तुफान गरजतो आग ओखतो वाघ मराठी माझा सन्मान राखतो जान जोखतो तुफान मातीचा राजा तुफान मातीचा राजा सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूंचे गर्दन असे असावे मावळ्यांचे वर्तन ही छत्रपती शिवरायांची शिकवण ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे तर शिवनेरी एका सिंहाची कहाणी आहे, एका सिंहाची कहाणी आहे। 300 किलोमीटरची भिंत बांधायला 400 वर्षे लागली मात्र माझ्या राजांनी अवघ्या 50 वर्षात बांधलेल्या किल्ल्यांची एकंदरीत लांबी 4000 किलोमीटर आहे। चीनच्या त्या भिंतीला आम्ही जगातील एक आश्चर्य मानतो तर मग हे काय आहे? ब्रिटिश लोक ओम या नावावर संशोधन करतायत की ओम बोलल्याने शरीरात ऊर्जा काय निर्माण होते। मला वाटतं खरं संशोधन छत्रपती शिवाजी महाराज या नावावर झालं पाहिजे कारण हे नाव घेतात अंगावर शहारे येतात काळजाचे ठोके वाढतात आणि शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते। 12 महिने 11 खेळाडू 10 मोठे 9 ग्रह 8 दिशा 7 आश्चर्ये 6 संवेदना 5 महासागर 4 वेद 3 ऋतू 2 डोळे आणि फक्त एक आणि एकच शिवबा फक्त एक आणि एकच शिवबा। खरंच सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता आणि छत्रपती शिवाजी महाराज जर तुम्ही या मातीत जन्म घेतला नसता तर सर्व धर्म समभावाचा अर्थच समजला नसता अर्थच समजला नसता। हे हिंदू प्रभू शिवाजी राजा बांध कर पगड़ी जब तैयार होते उठा कर तलवार घोड़े पर सवार होते तो झुकते समंदर के बंदे और कहते काश हम भी स्वराज जैसे होते काश हम भी स्वराज जैसे होते। मित्रांनो शाहिस्ते खानाला रोज डायरी लिहिण्याची सवय होती। त्याच्या डायरीचे नाव होतं शाहिस्ते खान गुरुजी। त्याने त्याच्या डायरीत अनेक प्रसंग नमूद केले आहेत। असाच एक प्रसंग म्हणजे तो असे लिहितो शिवराय आले तसे तुफान मालासारखे लाल महालातून निघून गेले। काही वेळाने गोंधळ थांबला तितक्यात खानाची एक बहीण धावत धावत खानाकडे आली आणि म्हणाली भाईजान भाईजान मेरी बेटी लापता है भाईजान। त्यावर आपली बोटे छाटलेला खान स्मित हास्य करत म्हणाला भिऊ नकोस शिवबाची माणसं तिला पळवणार नाहीतच आणि जरीही त्यांनी पळवले असेल तरी तो शिवबा तिची पोटच्या लेकीसारखी काळजी घेईल। अरे कोणता हा विश्वास दुश्मनांनाही महाराजांच्या चारित्र्यावर। ही गोष्ट सांगण्याचं तात्पर्य इतकंच की समस्त भारतीयांना महाराजांचा आदर्श घेण्याची गरज आज निर्माण झालेली आहे। अमेरिकेच्या पोस्टल विद्यापीठात शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हा 100 मार्काचा पेपर घेतला जातो। पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात आदर्श राजा कसा असावा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा धडा शिकवला जातो। अनेक देशात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अगदी अभिमानाने सांगितला जातो पण आज बोलताना दुर्दैव वाटतंय की हाच इतिहास आपल्या देशात पुसण्याचा प्रयत्न चालू आहे। कोण म्हणतं अरे जर गर्व असेल शिवरायांनी या मातीत जन्म घेतल्याचा तर घ्या आदर्श त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि बना आधुनिक शिवराय आणि बना आधुनिक शिवराय। कोण म्हणतं महाराज मुसलमानांचे विरोधक होते। जर महाराज मुसलमानांचे विरोधक होते तर महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान महाराजांच्या आरमाराचा प्रमुख दौलत खान महाराजांच्या घोडदळाचा प्रमुख सिद्दी हिलाल एवढंच नव्हे तर त्या काळातलं महाराजांचं एकमेव चित्र उपलब्ध आहे ते चित्र काढणारा व्यक्ती म्हणजे मीर हिलाल हाही मुसलमान। एवढंच काय तर छत्रपती शिवरायांना अफजल खानाचा वध करण्यासाठी
मंदिर तर झालंच, पण माझ्या मुसलमान बांधवांसाठी मस्जिद कुठे आहे? मंत्री म्हणाले, महाराज जागा दाखवा. महाराजांनी आपल्या राजवाड्याच्या समोरची जागा दाखवली आणि तिथे मस्जिद बांधून घेतली. महाराजांनी कधी हे कुराण जाणलं नाही किंवा कोणतीही मस्जिद महाराजांनी कधीही पाडली नाही. का का हा इतिहास आज जगाला सांगितला जात नाही? मित्रांनो, महाराजांचा सर्वात मोठा शत्रू अफजल खानाचा जेव्हा वध करण्यात आला तेव्हा महाराज प्रतापगडावर आले. जिजाऊंना म्हणाले, गुजरा केला. जिजाऊंनी विचारलं, काय झालं शिवबा? शिवबा म्हणाले, खानाचा वध झाला माझाही. जिजाऊंनी विचारलं, कुठे आहे त्याचं प्रेम? शिवराय म्हणाले, प्रतापगडच्या पायथ्याशी. काय म्हणाले असतील हो जिजाऊ यावर? जिजाऊ म्हणाल्या, तो जिवंत असेपर्यंत आपण त्याच्याशी बैर केलं. आता तोही संपला आणि आपलं बैरही संपलं. पण आपल्या या राज्यात कुणी कोल्ह्या कुत्र्यांनी त्याचं